त्याबरोबर आपल्याला या ठिकाणी काहीतरी वन विभागाच्या सूचना आहेत, त्याचं पालन करायचं सर्वांनी. बघू शकता. आणि ही आहे वाट, एकदम हार्ड आहे आणि चढ तर खूपच जास्त आहे. आपल्यासोबत आपला मित्र पण आहे, तो आधीच वरती येऊन बसलाय बघा इथं, थकलाय पूर्ण. आणि हा हरिहरगड किल्ला. या ठिकाणी बघा जागोजाग अशा सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं पालन करायचं सर्वांनी. आणि हा आहे ट्रॅक. अतिदुर्गम किल्ल्यामधला हा एक किल्ला आहे, खूप प्राचीन असा इतिहास आहे या किल्ल्याचा. बघा आपण उन्हाळ्यामध्ये आलोय, आता एप्रिल महिना चालू आहे. हे बघा आता एवढं मातीचं आहे, तर पावसाळ्यात किती घसरत असेल इथं. त्यामुळं पावसाळ्यात जर कोणी येत असेल तर काळजी घ्यायची. दम खूप लागतोय बघा, बोलायला सुद्धा येत नाही, एवढा चढ आहे. आपला मित्र समोरच चालतोय. हरिहर हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतो. या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे पाषाणामध्ये कोरलेल्या सरळ व अगदी घसरणीच्या पायऱ्या. या पायऱ्या चढताना आणि उतरताना अनुभव अगदी चित्तथरारक आहे. आणि हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी पर्यटक महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून येत राहतात. हरिहरगड हा गिरिदुर्ग प्रकारातील एक कठीण चढाई असणारा किल्ला आहे. या किल्ल्याची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून 3676 फूट म्हणजेच 1120 मीटर इतकी आहे. या किल्ल्याला हर्षगड या नावाने देखील ओळखले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक पर्यटन स्थळ म्हणून देखील या किल्ल्याची ओळख आहे. या गडावरील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. बघा या ठिकाणी आपल्याला करवंद सापडलेली आहे. एप्रिल महिना आहे, त्या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला गडावरती करवंद खायला भेटली. हे बघा एवढी दाट नाही, बघू शकता. सुरुवातीपासूनच मित्रांनो डायरेक्ट चढ आहे. असा बघा कसं चालावं लागते. घसरण खूप जास्त आहे बघा. आता मला सुद्धा इथून चालता येण्यावरती आपण हात टेकवत टेकवत चाललोय बघा. असं डायरेक्ट चढ आहे. टेकवत आपण इथून आलोय बघा. चढ इथून आलोय आपण डायरेक्ट. हे बाजूचं दृश्य. अजून तर आपल्याला खूप लांब जायचंय. एवढ्यातच आपण थकून गेलोय. सोबत प्रवासात आपण 1-2 पाण्याच्या बाटल्या जास्त ठेवा, चढ जास्त आहे. हे बघा आपला मित्र थकलाय. वरती आल्यानंतर इथं आपल्याला मित्र भेटलेले आहेत, केरळवरून आलेले आहेत. केरळवरून. नाम काय भाई आपका? हे तिघं पण आपले केरळवरून आलेले आहेत. तर लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. ओके इकडे का सबस्क्राईब सपोर्ट ചെയ്യുക. ओके थँक्यू. किल्ल्याचा इतिहास पाहायचा झाला तर तो म्हणजे असा. हा किल्ला यादव काळामध्ये बांधलेला आहे. खास करून गोंडा घाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी यादवांनी हा किल्ला निर्माण केला होता. त्यानंतर शहाजी महाराजांनी त्र्यंबकगड किल्ला घेताना हरिहरगड देखील आपल्या ताब्यामध्ये घेतला. पुढे हा किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये गेला. त्यानंतर इसवी सन 1670मध्ये हा गड स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला आणि शेवटी हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे 1818मध्ये इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. सध्या हा किल्ला भारत सरकारच्या आधिपत्याखाली आहे. हरिहरगड हा विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. गडावरती विविध फळे, फुले, प्राणी, बरीच जैवविविधता बघायला मिळते.
आता आपण उन्हाळ्यामधल्या ऋतूमध्ये आलेलो आहे. एप्रिल महिना चालू आहे, त्यामुळे थोडंसं झाडं वगैरे सुकलेली आहेत. परंतु पावसाळ्यामध्ये जर यायचं झालं तर या ठिकाणचा निसर्ग अगदी मनमोहक असतो. वरी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं दिशादर्शक हे दिसतंय बघा. यांनी कुठं काय ते दिशा दाखवलेले आणि हा आपला हरिहरगड. इथून चढाई बघा. उन्हाळा आहे तरी पण एवढं इथं स्लिप होतंय. पावसाळ्यात तर कसं होत असेल. त्यामुळं ज्यांना जास्त भीती वाटते त्यांनी पावसाळ्यात येणं शक्यतो टाळा आणि उन्हाळ्यामध्ये या. बघा एकदम स्लिपी रोड आहे बघा. अजून मुख्य दृश्य तर वरती आहे, आपलं जाऊन बघायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हरिहरगड आपण अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण प्रवास पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा गड फक्त चढण्यासाठीच नाही तर उतरण्यासाठी सुद्धा खूप अवघड जातो. पायऱ्या नसल्यामुळे उतरताना देखील त्रास होतो. बाजूला पकडत पकडत उतरले तर सोपे जाते. या ठिकाणी पर्यटक बघा किती हळूहळू खाली उतरत आहेत. आणि आपण आता येऊन पोचलेलो आहोत गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे पाषाणात कोरलेल्या 90 अंशातील पायऱ्या. आपण हळूहळू वरती जायला सुरुवात केलेली आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. इथून आतमध्ये आल्यानंतर हे दृश्य खूप सुंदर दिसते. फोटोशूटसाठी एकदम मस्त असं लोकेशन आहे. पाहू शकता दरवाजा.
शेवटच्या टप्प्यात आहोत. आपण आता पोचलेलो आहे शेवटच्या दरवाजामध्ये. इथे छोटंसं एक हॉटेल आहे, पाहू शकता. पूर्ण पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला हे दृश्य बघायला मिळते. आता या ठिकाणी भिंती वगैरे काही राहिलेलं नाही. गडावरती आता पाण्याची टाकी आहेत. हे बघा पाण्याची टाकी. समोर आपले मारुतीरायांची मूर्ती आहे. त्या पाठीमागे एक स्नानगृह असावं असं वाटते. अशा पद्धतीने आपला ट्रॅक पूर्ण झालेला आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. परतीचा प्रवास देखील तेवढाच थरारक आहे.